यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर नवं संकट ओढावलं। सीसीआयच्या कापूस खरेदीवरील हेक्टरी मर्यादेमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत। उत्पादन जास्त असूनही 13 क्विंटलची मर्यादा असल्याने उरलेला कापूस कमी भावाने विकावा लागत आहे। ही मर्यादा वाढवावी, अन्यथा साठवलेला कापूस पेटवण्याची परवानगी द्यावी, अशी हृदयस्पर्शी मागणी शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे केली आहे। यवतमाळमध्ये कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत। सीसीआयने निश्चित केलेली हेक्टरी 13 क्विंटलची मर्यादा शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे। यंदा हंगामात उत्पादन जास्त असल्याने शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात कापूस शिल्लक आहे। मात्र सरकारी खरेदीत फक्त मर्यादित इतकाच माल घेतल्याने उरलेला कापूस कमी दराने बाजारात विकावा लागत आहे। या परिस्थितीने त्रस्त झालेल्या युवा शेतकरी स्वप्नील वटाणे यांनी तहसीलदारांकडे हेक्टरी मर्यादा वाढवण्याची मागणी केली, अन्यथा साठवलेला कापूस पेटवण्याची परवानगी देण्याची चेतावणी त्यांनी दिली। शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी वाढत असून तातडीच्या निर्णयाची मागणी जोर धरत आहे।